या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत डॉक्टर साताळकर यांचा दातांचा दवाखाना, दंतरोग व मुखरोगावरील उपचार व निदानाचे एकमेव ठिकाण. रूट कॅनॉल, डिजिटल एक्स-रे, स्माइलिंग डिझायनिंग, वेडेवाकडे दात सरळ करणे, मशीनद्वारे दात साफ करणे, लहान मुलांच्या दातावरील सर्व उपचार, आधुनिक सुविधा उपलब्ध. आजच भेट द्या. गाळा नंबर 41, आंबेडकर शॉपिंग सेंटर, विंचूर रोड, शिवसृष्टीजवळ, येवला. नमस्कार, SK9 येवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. आता बातमी पाहतो आपण शिवसेनेच्या विजयी उमेदवारांच्या संदर्भात. शिवसेना शिंदे गटाच्या वतीनं विजयी उमेदवारांचा सन्मान करण्यात आला. येवला नगर परिषद निवडणूक 2025 ही अत्यंत चुरशीची झाली होती. या निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाचे शिक्षक आमदार किशोर दराडे यांनी शिंदे गटाचे नेतृत्व केले होते. तर दुसरीकडे भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस युतीला समीर भुजबळ यांनी नेतृत्व केले होते. या युतीला शिवसेना शिंदे गटानं चांगलीच टक्कर दिली. शिवसेना शिंदे गटाचे नगरसेवक पदाचे तब्बल 10 उमेदवार हे निवडून आले. विशेष म्हणजे मुस्लिम बहुबल भागातून पहिल्यांदाच शिवसेनेच्या धनुष्यबाण निशाणीवर 5 मुस्लिम नगरसेवक निवडून आले आहे. या सर्व नगरसेवकांचा सत्कार शिवसेना नेते कुणाल दराडे यांच्या संपर्क कार्यालयामध्ये संपन्न झाला. या प्रसंगी शिक्षक आमदार किशोर दराडे, माजी आमदार नरेंद्र दराडे, रुपेश दराडे यांच्यासह सर्व विजयी व पराभूत झालेले उमेदवार देखील या ठिकाणी उपस्थित होते. त्यांचाही सन्मान दराडे कुटुंबियांच्या वतीनं करण्यात आला. SK9 येवला न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट, येवला. येवला नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये येवलेकरांनी जे माझ्या शिवसेना या पक्षाच्या धनुष्यबाणावर उभ्या असलेल्या माझ्यासह ज्या नगरसेवकांना भरघोस अशा मतांनी सभागृहात पाठवलं, त्याबद्दल मी येवलेकरांचे प्रथमतः ऋण व्यक्त करू इच्छितो. येणाऱ्या काळामध्ये शिवसेनेकडनं आणि आमदार दराडे बंधूंच्या माध्यमातून सभागृहामध्ये विरोधी पक्षाची भूमिका ही लोकशाहीत ज्याप्रमाणे विरोधी पक्ष महत्त्वाचा असतो त्याप्रमाणे प्रबळपणे मांडल्या जाईल. आणि जे निवडणुकीमध्ये आम्ही आश्वासन दिले होते का प्रत्येक प्रभागामध्ये महिन्यातनं एकदा जनतेच्या समस्या ऐकून घेण्यासाठी जनता दरबार, हा दिलेला शब्द मी आणि माझे मोठे बंधू कुणाल भाऊ यांच्या माध्यमातून गेले पुढील 5 वर्ष अहोरात्र आम्ही दराडे कुटुंब जनतेच्या सेवेसाठी बांधील राहू. पुनश्च एकदा मला आणि माझ्याबरोबरील नगरसेवकांना जे मतदान केलं त्याबद्दल मी सर्व येवरेकरांच्या ऋणात राहू इच्छितो. आणि केव्हाही हक्काने काम सांगितलं तर तुमच्यासाठी दराडे कुटुंब 24 तास तत्पर सेवेत राहील. एवढं बोलतो आणि थांबतो. येवला नगर परिषद सार्वत्रिक निवडणुका 2025 ही निवडणूक या ठिकाणी संपन्न झाली आहे. आणि या निवडणुकीमध्ये शिवसेना या पक्षाच्या वतीने आदरणीय आमच्या पक्षाचे प्रमुख आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वामध्ये या ठिकाणी अधिकृत उमेदवार आदरणीय रुपेश लक्ष्मण दराडे हे नगराध्यक्षपदासाठी उभे होते. त्याचप्रमाणे सर्व मित्रपक्ष पकडून या ठिकाणी जवळपास आमचे 26 उमेदवार या ठिकाणी रिंगणात होते. आणि आपण निकालाचा कल बघता अतिशय निसटता या ठिकाणी आमचा शिवसेना या पक्षाचा झालेला आहे. अवघ्या 600 मतांनी शिवसेनेचं सीट या ठिकाणी पराभूत झालेलं आहे. परंतु मी खरोखर जनतेचे या ठिकाणी आभार मानेन की त्यांनी इतका भरभरून प्रतिसाद या ठिकाणी आम्हाला दिला. दोन्ही आमदार बंधूंच्या विश्वासाला त्यांनी त्या ठिकाणी साथ दिलेली आहे. जे आपण काही 100 कोटीचे कामं या येवला शहरामध्ये आदरणीय शिंदे साहेबांच्या माध्यमातून केले, त्याला जनतेने साथ घातलेली आहे. जनतेने भरभरून आमच्यावर विश्वास टाकलेला आहे. मी आपल्या माध्यमातून जनतेला इतकेच आव्हान करतो की यापुढेही दराडे परिवार व शिवसेना व आमचे मित्रपक्ष यांच्या माध्यमातून जनतेची सेवा करण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी अहोरात्र प्रयत्न करणार आहोत. जनसेवा हीच ईश्वर सेवा हे ब्रीदवाक्य मला माझ्या घरच्यांकडनं मिळालं आहे आणि ते ब्रीदवाक्य घेऊन आम्ही पुढे काम करणार आहोत. जनतेच्या कुठल्याही अडीअडचणी असतील, ज्या ज्यावेळेस नागरिक आम्हाला त्या ठिकाणी हाक मारेल त्या ठिकाणी होऊ देण्याचं काम हे प्रामाणिकपणे आम्ही त्या ठिकाणी करू, एवढा शब्द देतो. आणि
आम्ही विरोधी पक्षाच्या भूमिकेत जरी असलो तरी आम्ही नगरपालिकेवरती कुठल्याही प्रकारचा जर त्या ठिकाणी कामकाजामध्ये अन्याय होत असेल तर आमचे सर्व जे काही नगरसेवक आहे ह्या त्या ठिकाणी अतिशय अग्रेसर पद्धतीने त्या ठिकाणी बाजू मांडतील आणि या नगरपालिकेमध्ये कुठलंही चुकीचं काम होऊ देणार नाही ही ग्वाही मी आपल्या माध्यमातून देतो आणि जनतेला आमचा नगरसेवक प्रत्येक ठिकाणी त्या ठिकाणी न्याय देईल एवढा शब्द देतो. निनाई ॲग्रो बायोटेक प्रायव्हेट लिमिटेडचे प्रोटोमिल नाशिक व अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पसंतीस उतरलेले दर्जेदार जीवाणुयुक्त सेंद्रिय खत, भाजीपाला, कांदा, द्राक्ष, गहू, मका, डाळिंब या पिकांसाठी उपयुक्त सेंद्रिय कर्बाचे सर्वाधिक प्रमाण असलेले प्रोटोमिल, कांदा रोपासाठी वरदान ठरलेले प्रोटोमिल, बुरशीजन्य रोगांपासून संरक्षणासाठी प्रोटोमिल, रासायनिक खतास उत्तम पर्याय म्हणजे प्रोटोमिल. संपर्क देवेंद्र फोंडेकर, मार्केटिंग मॅनेजर तसेच सर्व जिल्हा संघ कृषी सेवा केंद्रांमध्ये उपलब्ध.